हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर पहा, ह्या मिरच्या सुकून गेलेल्या आहे. ह्या हिरव्या मिरच्या होत्या, रोजच्या थोड्या थोड्या म्हणजे हप्त्याच्या मिरच्या आणत होती, तर त्या सुकून गेल्या. तर आता मी याचे देठ काढून टाकते आणि मग बनवते याचं मिरची पावडर. आणि इकडे हे गोबी काल आणलेली, तर थोडीशी चिमून गेली आहे, तर आज हिची भाजी बनवतो. आणि हे मागच्या वर्षीच्या मिरच्या आहे. जेव्हा स्वस्त मिरच्या होत्या ना, तेव्हा मी आणत गेली, ते सुकत गेले. ते हे डब्बा भरून ठेवला आहे. तर आता मी याचं मिरची पावडर बनवून घेते, मिक्सरमधून काढून घेते, कारण मिरची पावडर उपयोगी येईल. तसेही मी पॅकेटची वापरते, पण आता हे वाया गेल्यापेक्षा तर मी आता हेच मिरची पावडर बनवते. तर पहा, एवढा कचरा निघाला आणि हे बघा मिरची एवढे चांगले निघाले. तर आता याचं बनवून घेणार पावडर मस्त. आणि कचरा बघा किती सारा निघाला, एवढा कचरा निघाला, सगळा कचराच आहे याच्यामध्ये. आणि लसूण 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 आज ना, खरंच मला आज ना करमूनच नाही राहिलं. म्हणजे कसं, कालपासून मी आता जॉबवर जाऊन नाही राहिली ना, तर म्हणजे ना असं डोकं दुखल्यासारखं लागून राहिलं. ड्युटीवर जात होती, तर खूप मला चांगलं वाटत होतं. खरंच सांगतो ना, मला ड्युटीवर खूप चांगलं वाटत होतं. घरी गमत नाही. म्हणजे कसं, आता लेकर बी नाही आहे, देवांशू आणि माही पण नाही आहे. ते असले तर एकदम धिंगाणाच मस्ते म्हणा घराचा. पण जॉबवर कसं मस्त शांत आपलं काम करणं खूप चांगलं वाटते. त्या मैत्रिणी खूप मस्त बोलत होत्या. खरंच मला ना त्याची आठवण येऊन राहिली. पण असं आहे, चार लोकात राहणं आणि चार दिवाळीत राहणं खूप अंतर आहे. खरंच खूप फरक आहे. चार लोकांमध्ये राहिलं ना, थोडं म्हणजे ज्ञान मिळते, कोणी काही बोलते, माइंड म्हणजे फ्रेश राहते, असं आहे. चला, आज ना हे बाजीवरची हे गद्दा आहे ना, याची खोड खराब झालेली आहे. तर ही खोड आता मी बदलून घेते आणि नवीन खोड आज मी तयार करते. पहा, खूप खराब झाली आहे. खरंच नाही, ह्या बाजीवरनं मला खूप छान झोप लागत आहे. आणि याच्यावरनं मला झोपच नाही लागत. ते ना कडक कडक लागते हा पलंग. याच्यावर खूप मस्त छान झोप लागते मला. खरंच ना, मस्त झोप लागून राहिली मला याच्यावर. म्हणजे पलंगपेक्षा बाजीवर झोप चांगली लागते. चला, आता मी बनवून घेते गोबीची भाजी आणि कामाला सुरुवात करते. अजून म्हणतील मला की डोक्यामध्ये हात टाकलाय. चला, तर हा आहे आंबा. तर हे बाजूचं झाड आहे ना, गार्डन मध्ये झाड आहे, तिचा हा आंबा तोडला. आणि पहा, आता याची मी चटणी बनवणार. मला ना चटणी म्हणजे कशी गोड नाही, ते गोड आंबा बनवतो ना, ते नाही आवडत मला. मला ना अशी याची चटणी खूप आवडते. त्याच्यात मिठं नको मला, मला मिठं नाही आवडत. तर याच्यामध्ये आता मी लसूण टाकणार आणि लाल मिरच्या आणि जिरं, अजून हे धने, हे सगळं, अजून मेथी, दोन चार दाणे मेथीचे. तर पहा, मी आता मस्त छान पैकी चटणी बनवते. आणि कसं आहे, उन्हाळ्यामध्ये ना काही ना काही जेवणासोबत थोडस आंबट नुंबट पाहिजेच, तेव्हा जेवण होते. नाही तर तसं ना जेवणच नाही होत माझं. पा, किती छान दिसत आहे, मस्त. ह्या एक आंबा आहे, पण ह्या थोडस म्हणजे नरम नरम आहे. चला, अगोदर मी हे मिरची पावडर बनवून घेते अगोदर. आता कारण आणि कसं आहे, मग आंब्याला थोडस तिखटपणाही लागेल. तर मग नंतर बनवते चटणी. अगोदर मिरची पावडर करून घेते.
काढणार आहे. याच्यामध्ये पावडर काढणार आहे. किती पण पांढुरकी झाली ही रोटी तिखट. हे बघा आता याच्यामध्ये ना मी मिक्स करणार आहे, म्हणजे एकदम लाल लाल पावडर आणणार मी मिरचीचा, हे त्याच्यामध्ये मिक्स करत ठसका गेलाय. खूप दिवसाची पावडर करतो खरंच करणंच नाही होय. आता चला हे बनवून घेते चटणी. याच्यामध्ये लसूण आणि हे लाल मिरचे आणि धने, जिरं आणि मेथी हे टाकले. आता सांबार नाही आहे माझ्याकडे तर मी धनेच टाकले. बापरे, मीठ सुद्धा मी याच्यातच टाकून देते, म्हणजे कसं आहे चांगलं मिक्स होऊन जाणार. गोड नाही टाकत मी, मला गोड नाही आवडत, मला असंच खट्टा खट्टा चांगलं वाटते, तर मी आता अशीच बनवते. मिरचीचं पावडर सारा नाकामध्ये घुसलं. झाली बनवून चटणी, पहा. खरंच पण तिखट खूप झाली. चालते, मला असंच तिखट पाहिजे, तेव्हाच माझं जेवण होते. फिक्क फिक्क ना तोंडातच घास फिरते. झालं आता, पावडरही झालं, चटणी झाली बनवून. आता लागली मला भूक, आता मी करते जेवण. आता एका याच्यामध्ये घेते चटणी. आज ना पराठी बनवली मी आणि फुलगोबीची भाजी. आज मस्त, खरंच मस्त जेवण होईल आज. असं पाहिजे मला खायला, चटपटीची. हे बघा, वाढलं ताट. चला या मग आता जेवण करायला तुम्ही पण. देखो हो गया मेरा खाना, पूरा फिनिश कर दिया आज ना। सच बोलती हूँ, मैं आज 2 पराठे खाई, नहीं तो 1 रोटी के अलावा मैं उसके ऊपर खाती भी नहीं। आज ना सच में बोलती हूँ ना, आज मेरा पेट बहुत जाम भर गया। बहुत आज का खाना, वो चटनी बहुत अच्छी लगी है, और जो भी मेरा खाना फेवरेट होता है ना, तो मैं पेट भर के खाती हूँ। और अच्छी सब्जी मेरी पसंद की ना बनी हो ना, तो मैं खाना आधी रोटी में ही खत्म कर देती हूँ। देखो ये लेके बैठी थी, अभी इतनी बची है, और बची है। मैं 4-5 दिन, देखो मस्त लग रहा है, ऐसा खाना चाहिए मुझे। आप लोग कैसे बनाते हो चटनी, आप मुझे बता सकते हो। मैं तो सादे ऐसे बनाती हूँ, मुझे जो अच्छा लगता है। मुझे ना मीठा पसंद नहीं है, पहले से ना मुझे मीठा बिल्कुल पसंद नहीं है, मैं पहले से नहीं खाती मीठा। मुझे खट्टा खट्टा ना खाना खाने के साथ बहुत अच्छा लगता है।
पेट बहुत भर जाता मेरा, भूख मस्त जाती है मेरी। और एक बात आपको शेयर करनी चाहती हूँ। आप लोग बोलेंगे कि अभी तक तो मराठी बोल रही थी, अभी हिंदी में बात कर रही, ऐसे बोलेंगे तो मुझे बताना मेरी मराठी अच्छी लगती है कि हिंदी अच्छी लगती है। प्लीज़ मुझे कमेंट में बताइएगा। और आप लोगों के वजह से यहाँ तक पहुँची हूँ, आपका सपोर्ट है मुझे। तो चलो मैं एक खास बात बताती हूँ। बहुत सारे लोगों ने मुझे कमेंट किए थे कि कार्टून वीडियो रोज डालती जाओ, रोज डालती जाओ। पर देखो, मेरा जॉब था 10 बजे से 8 बजे तक, तो ना टाइम नहीं मिलता था मुझे कार्टून वीडियो बनाने के लिए। उसके लिए ना माइंड मतलब मन शांत होना चाहिए और वहाँ तो टाइम नहीं मिलता था, फिर मैं कैसे कर पाती। इसलिए मैंने जॉब छोड़ दी। अब कल से मैं वीडियो स्टार्ट कर रही हूँ, मतलब कल भी बनाया, आज से हर रोज वीडियो बनाऊंगी, कार्टून वीडियो। तो आप उस चैनल को सब्सक्राइब कीजिए और वीडियो को शेयर भी कीजिए, ताकि मेरा चैनल फटाफट से चालू हो जाए। और ये चैनल तो 14 तारीख के मतलब हाँ 14 तारीख दी थी, तब तक ये चैनल चालू नहीं होगा। तो आप लोग मुझे सपोर्ट करिए। और क्या बताऊँ अब, ना मुझे समझ में नहीं आता कि मैं क्या बोलूँ क्या नहीं ना। कभी कभी ना मुझे सोच में पड़ जाती हूँ। तो चलो मुझे सपोर्ट कीजिए, और आज के बाद रोज डेली वीडियो आएंगे, ये भी और कार्टून वीडियो भी। तो दोनों चैनल को मुझे सपोर्ट करिए। और आप, मुझे तो पता है आप लोगों ने बहुत साथ दिया मुझे। और जिनको हाँ एक बात, मेरा वीडियो जिनको पसंद है तो देखो भाई, मैं किसी को ज़बरदस्ती नहीं करती कि मेरा वीडियो देखो। नहीं देखना है तो मत देखो, गलत कमेंट मत करिए, क्योंकि दिल दुखता है ना। और क्या बताओ, अभी जाने दो। चलो फिर बाय, यहीं पे मेरा वीडियो एंड करती हूँ।